पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली की जय श्री संत शिरोमणी सावता विठ्ठल 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 माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे करी काही धरोनिया बाही भवा तारी दातारा चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश थोडी आशा पाश करी वास हृदये चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माता पायी आता राखावे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा विठ्ठल असं वाटतं काढूच नाही. वा
योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्ताम्ना अन्योश्चहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। विभं वेणुनादं चलन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा दुसरे चरण बेस कमी करा बेस नाही वाढला बेस कमी करा माझ्या आवाज मोठा असतो दुसरे चरण दुसरे चरण संताचिया कथेचा त्यांच्या कृपाने कथेचा हा त्यांच्या मला काही कळत नसल्यामुळे मला काही लक्षात येणार अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज तेजस्फृदिक् पदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाचे जयांचे क्रिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता आता अभिनव वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिम्य संपाद ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं कथं व्यातोषि वैकुंठं मानवं देहमत्यजं तुकाराम महासाधो कृपया ज्ञापय स्वमां मंगल भवन मंगल हारे प्रभु सुदशरथ अजिर बिहारी सीताराम चरिताति पावन मधुर सरस अरु अति मन भावन पुनि पुनि कीर्तनी हो सुनिए सुनाए दिल की प्यास बुझत न बुझाए
राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम हो जय व 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 रावणीला विलंब कावाया विलाप पाळे ओ विलंब कावाया विलाप पाळे जय व 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 रावणीला विलंब कावाया विलाप विठाबाई विश्वंभर भवचे दके विश्वंभर भवचे कोठे गुंतली समाई विश्वव्यापके कोठे गुंतली समाई विश्वव्यापके माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे करे काही धरुनिया बाही भवातारा तातारा चतुरातो शिरोमणी गुणलावण्याची खाणे मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा प्रस्तुत प्राप्तस्थली भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा मागणी पर प्रकरणातील अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आदर्श अशी मागणी मागतायत विठाला 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 सेवेला सुरुवात करण्याअगोदर अल्प परिहार द्यायचा म्हणजे तो असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र सालगाव नगरीमध्ये भगवान परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या कृपेने हरिभक्तपरायण ब्रह्मभूत सीताराम महाराज जामकर यांच्या कृपा आशीर्वादाने व समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने तसेच पूजनीय माऊली बाबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी सुंदर असा सप्ताह व भव्य अशी श्री शिवमहापुराण कथा कशा निमित्त आहे सर्वांना ज्ञात आहे श्री संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबरायांच्या मला वाटतंय वैकुंठ गमनानिमित्त म्हणजे बीजोत्सवानिमित्त हा कार्यक्रम चालू आहे सुंदर अशी शिवमहापुराण कथा आपण परमपूज्य आदरणीय गुरुरे बाबांच्या मुखातून आपण ही कथाही श्रवण करत आहात उपस्थित सर्व वैष्णव टाळकरी सर्वांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत असेल या ठिकाणी आमचे आदरणीय श्रीभक्तपरायण मृदुंगाचार्य मृदुंग महामेरू आमचे सुदर्शन महाराज राऊत एकदा महाराजाचा टाळी वाजवा जोरदार टाळी वाजवा एकदा हे बघा मला पक्क माहिती तुम्ही पोटभर जेवलेले आहेत सगळे बरं काय आणि पंगत तर विशेषच नाही पंगत विशेष नाही पंगत एवढी सुंदर झाली ती नाही का पंक्तीला नो चॅलेंज आहे मग टाळीला जरा वाजवा की टाळी चांगली जरा असं हा या ठिकाणी कीर्तनकार गाणारे आहेत बरं काय काही काही ठिकाणी असं मिळत नाही असं पाहायला भेटत नाही पण हे आपलं प्रेम आहे महाराज आदरणीय आमच्या श्री हरिभक्त परायण माऊली बाबा उस्मानपूरकर एकदा महाराजांची टाळी वाजवा जोरदार टाळी वाजवा त्याच पद्धतीने गायन क्षेत्रातील अतिउच्च नाव असणारे आमचे श्री हरिभक्त परायण आमचे निवृत्ती महाराज एकदा महाराजांची टाळी वाजवा जोरदार टाळी वाजवा आमचे दोन्ही चोपदार आमचे आदरणीय बाबा आमचे आदरणीय अंकुश बाबा बाबासाठी एकदा टाळी वाजवा आता हे म्हणतील महाराज चलू देतो होतो सगळ्याला टाळी वाजव पण तसं नाही सर्वांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत असेल आपण सर्व गावकरी भजनी मंडळ पाहुणे मंडळ सगळेच बरं का काय अडचण नाही ना का घेऊ सगळ्याचे नाव घेऊ का नाही 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 काय अडचण नाही सुंदर अशी सिस्टम आहे आमच्या सिस्टमसाठी टाळी वाजवा जोरदार टाळी वाजवा हा संतोष भाऊ काय जीवलग जीवाचे आमचे संतोष भाऊ नाही का विठाला विठाला काय का सगळ्यांचं तुम्ही मला महाराज तू असंच करतोस कोणाचीच नावं घेत नाही पण तसं नाही बरं काय हे बघा 8 ते 8:30 झाली 8 वाजता कीर्तनाचा आपला टाइम होता मी माझ्या टायमात आलो होतो बरोबर आलो होतो मी जेवण करून मी कीर्तनाला उभा राहिलो असतो 8 वाजता पण चुकी माझी आहे का नाही आता मी तुम्हाला बी चुकी म्हणणार नाही कारण की सुंदरपैकी हरिवपाठ चालू होता सुंदर असं भोजनाचं अन्नदान फार मोठं झालेलं आहे
पण ऐका, मला वाटतं अभंग सेवेसाठी निवडलेला जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. फार गोड अभंग आहे. प्रत्येक चरणामध्ये मला वाटतं 4 चरणाचा अभंग आहे, पण हा चौकड्या अभंग आहे. मागणी किती गोडी आहे का? तुकोबाराय म्हणतात, माझे चित्त तुझे पायी, देवा ऐकणारे राहे ऐशे करी काही, देवा ऐक. धरो नियाबाही भवहातारी दातारा, देवा ऐक. माझं चित्त तुझ्या चरणाजवळ राहिलं पाहिजे, असं काहीतरी कर. माझे चित्त तुझे पायी, राहे ऐशे करी काही, काहीतरी असं कर जेणेकरून माझं चित्त तुझ्या चरणाजवळ राहील. करी ऐशे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा. कारण तुला सगळं येतंय बघ, तू सामान्य नाहीस. तू कोण आहेस? चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तुची विठोबा. तू कसा आहे? तू चतुर आहेस, नुसतं चतुर आहे. चतुराचा शिरोमणी तू येस भगवान परमात्मा. ऐकणारे करिया तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश, तोडी आशा पाश, करी वास हृदय. देवा ऐक ना. मला वाटते तुला असं वाटत असेल बघ, पण नाही बरं का. ऐक देवा, पाहे गुंतलो नेनता. का म्हणतो तुला सोडवायचंय? पाहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माता पायी आता राखावे. कारण चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे, धन्य तूची विठोबा. हा अभंग जवळजवळ सगळ्यांच्या पाठातला आहे. बाबा बरोबर ना? आमचे भागवत बाबा या ठिकाणी सुंदर अशी सकाळी मला वाटतं काकडा आरती, काकड्याचं भजन करतात. काकडा ऐकावा त्यांचाच महाराज, त्यांना साथीदार भरपूर असतात, पण गुरुवर्य रखमाजी महाराज नवले महाराजांनी बाबांचा काकडा ऐकावा ही त्यांची योग्यता आहे. विठला विठला विठला. लक्षात ठेवा, देवाला काय मागितलं पाहिजे. आज जागराचं कीर्तन आहे. खरं पाहिलं तर जागराचं कीर्तन आहे, पण जवळ आता सध्या देहूला भगवान परमात्मा येऊन बसलेले. दशमीला आले होते भगवान परमात्मा. कुठे? देहूला. देहूला दशमीच्या दिवशी भगवान परमात्मा आले, पण एक एक दिवस लांबतच गेले बाबा. म्हणे देवा आजच्या दिवस थांबा, सणासुदीचे कशाला जायचंय. होळीच्या दिवशी राहिले, मग आता होळी दिवशी दुसऱ्या दिवशी कसं नको म्हणे, लोक बबा बम करते म्हणे. दुसऱ्या दिवशी थांबले, पण बरोबर ना. दुसऱ्या दिवशी थांबले. मग आता जायचंय कधी नेमकं? मला वाटतं तो आता उद्याचा दिवस आहे. विठाला विठाला विठाला. म्हणजे बीजोत्सवानिमित्त आपला हा कार्यक्रम चालू आहे. कोणामुळे चालू आहे? भगवान जगद्गुरु तुकोबारायांचा वैकुंठ गमनानिमित्त हा कार्यक्रम चालू आहे. विठाला विठाला विठाला. म्हणजे या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबांनो काय मागितलं पाहिजे ऐका. देवाला काय मागितलं पाहिजे? प्रपंचातलं काही मागू नका आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहायचं नाही. विठाला विठाला विठाला. कारण प्रपंचामध्ये तुम्हाला काय पाहिजे हे देवाला माहिती आहे. काय काय प्रपंचामध्ये तुम्हाला काय काय पाहिजे, तुमची काय काय अपेक्षा आहे हे भगवान परमात्म्याला माहिती आहे. पण ऐका, आम्हाला परमार्थाची सगळ्यात जास्त गरज आहे. आणि परमार्थातली गरज असल्यामुळे प्रपंचातलं देवाला काही मागू नका आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहायचं नाही. विठाला विठाला विठाला. मग काय मागितलं पाहिजे महाराज? ऐका ना, काय मागितलं पाहिजे? जे इथं भेटत नाही ते मागितलं पाहिजे. काय नाही भेटत? इथं जे भेटत नाही ते मागितलं पाहिजे. आमचा एक मित्र आता पाठीमागेला गेला, काश्मीरला गेला. काश्मीरला गेल्यानंतर तो काश्मीरहून घरी आला आणि त्याला विचारलं, का रे तू काय आणलंस रे? काश्मीरला गेला होतास म्हणे. हो महाराज. काश्मीरला गेला, तू काय आणलंस? त्याने स्पष्ट सांगितलं, महाराज 2 किलो कांदे 2 किलो बटाटे आणले. तुम्ही झोपले नाही ना? नाही झोपले. ते म्हणे महाराज 2 किलो कांदे 2 किलो बटाटे आणले. जरा वाईट वाटलं, अरे अरे तू एवढा लांब गेला, काश्मीरला गेला होता. आता सध्या फार काश्मीर बी पेटलंय तिकडं, नाही का. पण तू एवढा लांब गेला होतास, काहीतरी वेगळं आणायला पाहिजे होतं. म्हणजे महाराज काय आणायला पाहिजे होतं? मला ऐक, काश्मीरला गेला होता म्हटलं तर तिला सुंदर असे गालिचे मिळतात, सुंदर अशा उलनच्या शाली मिळतात. कुठं? कुठं? काश्मीरला. उलनच्या शाली मिळतात. पुन्हा सुंदर असे स्वेटर मिळतात, ओरिजिनल स्वेटर मिळतात. कुठं? काश्मीरला. पुन्हा काय मिळतं? गांजा मिळतो, पण गांजा नाही आणला पाहिजे. आपल्याला गांजा नाही आणायचा. पण ऐका ना, हे सगळं मिळतंय. मला वाटतं तिथून आणलं पाहिजे. हे उलनच्या शाली, ओरिजिनल उलनच्या शाली, उलनचे स्वेटर हे तिकून आणले पाहिजे. त्याला सहज विचारलं, बाबू तू एवढ्या लांब गेलास आणि तू 2 किलो कांदे 2 किलो बटाटे आणलेस. ते म्हणे, मग महाराज मग कसं काय? मग आम्ही दुसरं काय आणायचं? अरे मला हे आणायचं असतं ना. हे 2 किलो कांदे 2 किलो बटाटे गावाकडे बी मिळतात ना. हो महाराज, राहिलंच आता. मला आता पुन्हा कधी जाशील? म्हणजे आता येऊ गेल तेव्हा. मला काय सांगायचं आहे का, एवढ्या लांब गेला, तिकून काय आणायचं? इकडे जे मिळत नाही ते, जिकडे जे मिळतंय ते कधी आणायचं नाही.
देवालाही काय करायचं, इथं जे मिळतंय ते देवाला मागायचं नाही, इथं जे मिळत नाही ते देवाला मागायचं. विठाला विठाला विठाला. इथं काय मिळत नाही महाराज, इथं आम्हाला परमार्थ करायला मिळत नाही. कारण का परमार्थ करायला काय मिळत नाही? मायबाप तुम्ही आम्ही विनाकारण गुंतलेलो आहे. ऐका, एवढं गुंतलोत आपण, एवढं गुंतलोत की कोणी कोणाला सोडायला तयार नाही. विठाला विठाला विठाला. कल्पना करा, इथं एक खांब आहे, हा एक खांब आहे, इथं एक खांब आहे. ह्या दोन्ही खांबाला दोन जीव बांधलेले येतं, दोन माणसं बांधलेले येतं. आता दोघांनाही सुटायचंय. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, कोण कोणाला सोडील सांगा? इकडे एक जण बांधलेला आहे, इकडे एक जण बांधलेला आहे, आणि त्या दोघांनाही सुटायचं पाहुणे. कोण कोणाला सोडील? हा, सुटायचंय दोघाला पण, पण कोण कोणाला सोडल? अरे हा पण बांधल्या गेलेला आहे आणि हा पण बांधल्या गेलेला आहे. का बांधला गेलाय? महाराज म्हणतात, मुक्त होता परी बळे झाला माझे माझे घेऊनिया चंद माझे माझे घेऊनिया चंद माझे माझे बळे झाला घेऊनिया माझे माझे मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊनिया चंद्र माझे माझे घेऊनिया चंद्र माझे माझे मुक्त बळे झाला बद्ध घेऊनिया चंद्र माझे माझे घेऊनिया माझे महाराजांनी सांगितलं, बाबांनो ऐका, मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. हा जीव मुक्तच होता. मुक्त होता का? मुक्तच होता. महाराज हा मुक्तच होता, पण एक केलं त्यांनी, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, बळच बांधला गेला. महाराज म्हणतात, कशामुळे बांधला गेला? हे माझं आहे, मुलगा माझा आहे, संपत्ती माझी आहे, पैसा माझा आहे, आणि हे माझं 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 म्हणून 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 हा बांधल्या गेला. विठाला विठाला. महाराज तुम्ही आम्ही प्रपंच करतोय, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आम्ही प्रपंच करतोय. संत महात्मे प्रपंच करत नाहीत का? सांगा ना. अरे संतांनाही प्रपंच केला. मला वाटतं त्यांचा प्रपंच आदर्श युक्त होतो, आणि तुमचा आमचा प्रपंच असा का होतो? सांगा ना. मला वाटतं संतांच्या प्रपंचाचा शेवट इतका चांगला आहे, संतांच्या प्रपंचाचा शेवट आदर्शयुक्त आहे, आणि तुमच्या आमच्या प्रपंचाचा शेवट दुःखयुक्त नाही. नाही का? माणूस सहज म्हणून जातो, महाराज एवढं कमवलं पण काही खरं नाही झालं. काय झालं? काय नाही म्हणे, 2-3 दिवसापूर्वी मुलांनी शिव्या दिल्या मला. एवढं कमीलं मग काय झालं म्हणून, नाही का? बरोबर ना? एवढं कमीलं, एवढी संपत्ती कमवली, मग काय झालं? तुमचं कर्तव्य होतं. कोणला म्हणतोय? बापाला म्हणतोय. मला वाटतंय तुमच्या आमच्या प्रपंचाचा शेवट जरा अवघडच आहे महाराज, आणि संतांच्या प्रपंचाचा शेवट विशेष आहे. विठला विठला विठला. मला वाटतं शांतीब्रह्म एकनाथ महाराज, त्यांना नुसतं शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणत नाहीत, मग श्रीमंत श्री म्हणतात. काय म्हणतात? श्रीमंत श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. मला वाटतं त्यांचा प्रपंच आदर्शयुक्त आहे महाराज. मी नेहमी सांगत असतो, आपण जर नाथ महाराज तिथे पैठणला गेलो तर पैठणला आपल्याला 2 मंदिर दिसतात का नाही सांगा? एक मंदिर आहे महाराज, एक गावातलं नाथ मंदिर आहे आणि एक बाहेरचं नाथ मंदिर आहे. मला वाटतं बाहेरचं नाथ मंदिर ज्या ठिकाणी नाथ महाराजांनी आपला देह पाण्यामध्ये विसर्जन केला ती एक मंदिर आहे, आणि नाथ महाराज ज्या ठिकाणी राहत होते ती एक मंदिर आहे. बरोबर ना? नाथ महाराज ज्या ठिकाणी राहत होते त्यांचं ते पण मंदिर आहे. मला वाटतं यांचे दोन्ही मंदिर आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे, घराचंच मंदिर होतंय. मला वाटतं नुसतं आपण दर्शन घेतो मागे येतो. बरोबर ना? दर्शन घेतो मागे येतो आपण. मला वाटतं त्यांनी घराचं मंदिर केलंय. मला वाटतं घराचं मंदिर आपलं होईल नाही होईल,
मला वाटतं आपण तरी प्रयत्न केला पाहिजे. विठाला 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 आपण काय करतो महाराज लक्षात ठेवा. अरे दर्शन घेतल्यानंतर आपण मागे येतो, पण मला वाटतं त्याला विचार मात्र तुम्ही आम्ही करत नाहीत. अहो तुम्ही आम्ही काय आम्हीच करत नाहीत विचार. हा आम्हीच करत नाही. तिथून आल्यानंतर सहज होऊन जाते. भजन करा सांगतो. विठाला 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 लक्षात ठेवा. ऐका, अरे आमच्याही घराचं मंदिर होऊ शकतं, 100% होत आहे. ऐका, जर आम्ही तुम्हाला सांगत असेल तर मला वाटतं अगोदर आम्ही केलं पाहिजे. बरोबर की नाही? महाराजांना विचारलं, महाराज तुमचं काय मिळेल? तुम्ही जी आरती लोकांना सांगतात, तुमचा काय मिळेल, तुमचा काय विचार आहे? तुकोबाराय म्हणतात आधी केले मग सांगितले. किंवा तुकोबारायांचं म्हणणं आहे महाराज महाराज म्हणतात अगोदर आम्ही अनुभव घेतो ना. अनुभव आले अंगा दे या जगा दे तसे. तुका म्हणे चाखुनी सांगे. हा काय गुळ आहे. गुळ कसा आहे? पण तुम्ही खाल्लाय का? हा नाही. कसा आहे माहिती का तुम्हाला? नाही माहिती तुम्हाला. थांबा, मला लय वेळचा खायचा होता, पण आता तुम्हाला सांगतो. ऐका, हा गुळ कसा आहे आता सांगतो मी. गुळ गोड आहे. मला वाटतं मी अंदाजे जर सांगितलं असाल, तुम्ही आतापर्यंत अंदाजे सांगितलं बरोबर ना, गुळ गोड आहे. पण मी खाऊन सांगतोय. मला वाटतं अंदाजे सांगण्यापेक्षा खाऊन सांगितलेला कितीतरी चांगलं आहे. तसं तुकोबाराय म्हणतात अनुभव आले अंगा किंवा तुका म्हणे चाकून सांगे. माझा अनुभव आहे अंगे. किंवा महाराजांचं आणखी एक प्रमाणे महाराज म्हणतात ब्रह्मज्ञान घरोघरी सांगे, पण आपण न करी. तुकोबाराय म्हणतात थुतू त्याच्या तोंडावरी व्यर्थ शिनली ही वैखरी. विठाला 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 महाराज तुमचं आमचं जीवन असंच चाललंय महाराज, असंच चाललंय. फक्त याला वाईट म्हणायचं त्याला वाईट म्हणायचं, याच्यामध्ये तुमचं आमचं जीवन चाललंय. मग याच्यामध्ये जीवन जाऊ नये म्हणून काय करायचंय? मला वाटतं हे सुंदर असे सप्ताह करायचे. का सप्ताह करायचे? समोरचा आदर्श चांगला ठेवायचा. कोण आदर्श ठेवायचंय? अरे मला वाटतं अन्य आदर्श ठेवण्यापेक्षा मला वाटतं संत मात्र तुम्ही आम्ही आदर्श ठेवणं गरजेचं आहे. विठाला विठाला तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. तुकिता तुलने तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. तुकिता तुलनेशी काही वाजा सांगे, काही वाजा सांगे. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. तुकिता तुलनेशी ओ मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवेले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. आरती तुकारामा मनोनी रामेश्वरी मस्तक ठेवेले. आरती तुकारामा सद्गुरु धामा. आरती तुकारामा आरती तुकारामा आरती तुकारामा. किती गोडे आहे का? तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. मनोनी रामेश्वरी पायी टकचे ठेवले का किंवा चरणी मस्तक ठेवले. चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. आरती तुकारामा विठाला विठाला. आता मी तुम्हाला सांगतोय हे शब्द अगोदरचे आहेत का? नाही 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 नाही. महाराज ज्या वेळेस जीवनातल्या सगळ्या कसोट्यामध्ये महाराज उतरले आणि नंतर रामेश्वर भट्टांना कळलं की हे सामान्य नाही, तेव्हा तुकोबारायांची आरती केली. विठाला विठाला विठाला.
नक्की करतात. ऐका ना, आरती करतात तुमची आमची. मला वाटतंय आता इथं आलेल्या आरती केली बरं काय. मी ज्या ज्या वेळेस इथं आरती बघा, आता आपल्या गुरुवर्य स्वामीजींचं जिथं जिथं वलय आहे त्या ठिकाणी मला वाटतं सगळेजण आरती करतात बरं काय. पण तिथं बसल्यावर मी असं म्हणतो, बाबा ही आरती काही माझी नाही. बरोबर ना बाबा? ही आरती आमची नाही, ही स्वामीजींची आरती. कारण की तुमची निष्ठा एवढी आहे, तुमची श्रद्धा एवढी आहे. तुमच्या श्रद्धेला आणि निष्ठेला माझं नमन आहे बरं का. बरोबर ना? काय आदर्श, किती सुंदर आदर्श आहे सांगा ना. स्वामीजींची सेवा. तुम्ही इथं येतो आम्ही, याचा अर्थ फक्त तुम्ही स्वामीजींची सेवा म्हणून करतात बघा. विठ्ठला विठ्ठला महाराज, तुमच्या आमच्या जीवनामध्ये असे कित्येक महात्मे येतील महाराज, पण स्वामीजी सारखे नाही. विठ्ठला विठ्ठला मला वाटतं तुकोबरायांचं आरती झाली महाराज. तुकोबरायांची आरती केली. तुकोबरायांची एवढी सुंदर आरती केली. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी पायी टकची ठेविले किंवा चरणी मस्तक ठेविले. मी तुम्हाला एक सांगतोय, ऐका. तुकोबरायांची आरती सुरुवातीला तयार केलीच नाही कोणी. मग सुरुवातीला काय केलं महाराज? सुरुवातीला त्रास दिला. महाराजांना एवढा त्रास दिला, तुकोबरायांना एवढा त्रास दिला. महाराजांनी तर स्पष्ट सांगितलं, कोपला पाटील गावीची हे लोक आता मज बिक कोण घाली. महाराज, गावातले लोक महाराज तुकोबरांना बोलत नाही. गावातले लोक, मला वाटतं याच्यापेक्षा मोठं दुःख कोणतं सांगा ना. विठ्ठला विठ्ठला महाराज, अशाही परिस्थितीमध्ये माझ्या तुकोबरांचं भजन कधी कमी झालं नाही. ऐका, भजन कधीच तुकोबरांचं कमी झालं नाही. ज्या ज्या वेळेला आई साहेबांना त्रास व्हायचा, अहो मालक, काय मालक तुम्ही तुम्ही जाता तो भजनासाठी, पण ऐका ना मालक, काय अहो म्हणे, मला तुम्हाला भाकरी घेऊन आणून द्यावा लागतात हो म्हणे, तुम्हाला खाऊ घातल्याशिवाय मी खात नाही मालक. अंगावर काटा आला माझ्या. मालक, तुम्ही भाकर खाल्ल्याशिवाय, बघा ना किती फाटका प्रपंच आहे. ऐका महाराज, मालक तुम्ही भाकर खाल्ल्याशिवाय मी एकही घास खात नाही हो मालक. सांगा ना तुम्ही, कधी तुम्ही भंडारा डोंगरावर जातात, कधी भामचंद्रावरती जातात, कधी घोरड्यावरती जातात. मालक, मी कसं समजायचं सांगा ना. ऐका ऐका, त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं, अगं आवले, ऐकतेस का? काय मालक? आवले, आता तुला त्रास होणार नाही बघ. काय, कस काय? ऐक, 3 रस्ते आहेत बघ, 3 रस्ते, 3 वाटा आहेत. ऐक, तू ज्या रस्त्यावर आलीस ना, बघ लक्षात ठेव, त्या प्रत्येक 3ही रस्त्याला कान लावायचा बघ. आणि ज्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल नाव येईल ना, समजून जायचं तुझे मालक त्या रस्त्याने गेलेले आहेत. तुकोबरायांचा प्रपंच आदर्शयुक्त, हे लक्षात ठेवा. तुकोबरायांचा प्रपंच आदर्शयुक्त आहे. नुसतं प्रपंच मालकाने करून जमत नाही. मग प्रपंचाला आधार द्यावा लागतो, त्या परमार्थाला आधार द्यावा लागतो, तो म्हणजे पत्नीचा. विठ्ठला विठ्ठला आम्ही किती ठरवलं तर कीर्तन करायचे, मस्त कीर्तन करायचे. घरी जर त्रास झाला तर मग काय करायचं सांगा ना. तुम्हाला कीर्तन सांगून काहीच फायदा होत नाही बाबा. खरंय का? प्रपंच आपला परमार्थ कोणाच्या जीवावरती. मी तर नेहमी मागाशीच बाबांना म्हणलो, बाबा माझा प्रपंच भावाच्या जीवावरचा प्रपंच आहे माझा. तुम्हाला महाराज मग पत्नीचं हे म्हणते ना, महाराज आमची बहीण, तसं नाही. प्रपंच मला वाटतं फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. कोणाचा तरी आधार महत्वाचा आहे जीवनामध्ये, तेव्हा हे करायला जमत येत, नाही तर नाही, सोपी गोष्ट नाही. आणि ज्यांच्या ज्यांच्या नशिबामध्ये चांगला म्हणजे पारमार्थिक सगळे विचार आहेत, ती देवाची कृपा आहे. विठ्ठला विठ्ठला तुकोबरायांचा प्रपंच सांगतोय तुम्हाला, लक्षात ठेवा. तुकोबराय सांगायचे, ज्या रस्त्याने मी जातोय त्या रस्त्यातली मला वाटतं कान लावला की काय करतो, विठ्ठल विठ्ठल नाव आलं की समजून जायचं तिकडे जायचं. ऐक ऐक आवले, तिकडे जायचं बरं तू. का बरं? तुकोबरायांच्या जीवनातली साधना आहे, आणि ती साधना कधीच खंडित झाली नाही, अखंड राहिली. महाराज, जर तुकोबरायांची साधना अखंड राहत असेल तर तुम्ही आम्ही त्यांचे अनुयायी आहोत. आपण त्यांच्या विचारावरती तुम्ही आम्ही चालणारे माणसं आहेत. मग आपण त्यांना आदर्श का म्हणू नये? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुम्ही आम्ही जर त्यांना आदर्श म्हणत असेल तर तुकोबरायांना विचारा ना, महाराज तुम्ही परमार्थ करण्यासाठी तुम्ही काय केलं? त्यांनी स्पष्ट सांगितलं, बाबांनो, ज्या ज्या दिवशी मला ज्या ज्या वेळेला भगवान परमात्मा भेटले, ऐका, माझ्या जीवनातला प्रसंग आहे, तुकोबरायांच्या जीवनातला प्रसंग आहे. तुकोबरायांची ही साधना आहे, तुकोबरायांची साधना वारी आहे. मला वाटतं ती यांची वारी अखंडपणे चालू आहे. किंवा कधीपासूनची आहे? विश्वंभर बाबापासूनची ती वारी चालू आहे, अविरतपणे चालू आहे वारी.
आणि ज्या ज्या वेळेस भगवान परमात्म्याकडे जायचं, ज्या ज्या वेळेला भगवान परमात्म्याने विचारावं महाराज तुम्हाला काय पाहिजे, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत सो. महाराज म्हणतात माझ्या वडिलाची मीराशी घादे. टाळ वाजवा सगळे, टाळ वाजवा सगळे, टाळी वाजवा सगळे. माझ्या वडिलाची मीराशी घादेवा. माझ्या वडिलाची मीराशी घादेवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारे राखीला दारवंता. उपवास पारे राखीला दारवंता. हे देवा ऐक मला काही नाही पाहिजे बघ. मग माझ्या वडिलाची मीराशी घादेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा मला तुझी चरण सेवा पाहिजे, तुझ्या चरणाची सेवा पाहिजे. तुकोबाराने देवाला म्हणावं, भगवान परमात्म्याने तुकोबाराने म्हणावं महाराज काहीतरी मागा ना. तुकोबाराय म्हणतात देवा ऐक ना तुझ्या मनाचं मला काही नाही पाहिजे, तुझ्या मनाचं मला काहीच नाही पाहिजे. मग काय पाहिजे मी सांगेल ते पाहिजे. तुकोबाराने विचारलं महाराज सांगा ना तुम्हाला काय पाहिजे. महाराजांची मागणी आहे अभंगाच्या प्रथम चरणात माझे चित्त तुझे पायी रायाच्या करी पायी. माझे चित्त तुझे पायी रायाच्या करी पायी. टाळी वाजवा यांच्यासाठी. क्या बात आहे. माझे चित्त तुझे पायी राही ऐशी करी काही धोरोनिया बाई भवा तारी दाताराम. देवा ऐका मला काही नाही पाहिजे तुमच्याकडून. ऐका माझे चित्त तुझे पायी माझं चित्त तुझ्या चरणाजवळ राहिलं पाहिजे असं काहीतरी कर. बघा ही किती सुंदर मागणी आहे. महाराज अशी मागणी तुम्ही आम्ही मागितली पाहिजे. विठाला विठाला विठाला. तुमची आमची मागणी केव्हा चांगली होईल माहितीये का, ज्या दिवशी तुमचं आमचं चित्त प्रपंचापासून परमार्थाकडे येईल त्या दिवशी बघा. आणि जोपर्यंत प्रपंचातून जर चित्त जर निघत नसेल तर तुमची आमची मागणी मान्य होणार नाही. महाराज तुमचा आमचा विश्वास देवावरती पाहिजे, तुमचा आमचा विश्वास संतानावरती पाहिजे, तेव्हा कुठे तुमची आमची मागणी पूर्ण होईल. विठाला विठाला विठाला. आता माझ्यासमोर बरेचसे माता भगिनी बसल्या आहेत. खरं सांगा तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलात सगळ्याजणी कोणाच्या विश्वासावर बसलात. मला ऐकायला कमी येतंय बरं, म्हणजे मी बहिरावी नाही तसा, पण मोठं मोकळं बोला. सगळं कोणाच्या विश्वासावर बसलोत आपण. देवाच्या. आमच्या आजी म्हणल्या देवाच्या. पाठीमागच्या कोणाच्या विश्वासावर बसल्या. ते म्हणतात तुला सांगितलं नाही एकदा देवाच्या. देवाच्या. पण मी स्पष्ट सांगतो ह्या खोटं बोलतात सगळ्या बरं का. कोणाच्या विश्वासावर बसलात माहितीये का तुम्ही सगळे. एवढ्या एवढ्या कुलपाच्या. ए बघ बरं कुलूप लावून घे. ऐका तुम्ही जर समोर आला असाल पाठीमाग जर मालक राहिले असतील, ओ मालक काय कुलूप लावा कुलूप. नुसतं इतकंच नाही झटके देऊन बघा एक दोन चांगलं लागलंय का नाही म्हणून. ऐका जर देवावर जर तुमचा विश्वास असता तर तुम्ही घर तसंच ठेवलं असताना इकडे कीर्तन ऐकायला आले असते. पण या दम्मानी आल्या. मी सुरुवातीला बाबाला म्हणलं बाबा कोणी येतं का नाही. बाबा म्हणे टेन्शन घेऊ नका त्या बरोबर येतात म्हणजे हळू 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 करत ना हळू 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 आल्या. आता बघा बरं आपल्याला पंक्तीला किती लागतो खर्च सगळा. तुम्ही नका जाऊ द्या. ते कसं आहे पंक्तीला इथे किती इथे जागा पुरत नसेल पंक्तीला. बरोबर ना बरोबर ना. इथे जागा पुरत नसेल. मला वाटतं पंगत तर महत्वाची आहे पंगत पण मला वाटतं हे पण ऐकलं पाहिजे ना. विठाला विठाला विठाला. तुमचा आमचा
देवावरती विश्वास नाही, लक्षात ठेवा. तुमचा आमचा देवावर विश्वास पाहिजे, साधूच्या शब्दावरती विश्वास पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, भक्त कोणलाही म्हणत नाहीत बरं. भक्त म्हटलं की मला वाटतंय गोपिकांचं नाव येतं. मी नेहमी सांगत असतो, ऐका. एक दिवसा प्रसंग आहे, कबीर महाराज रस्त्याने चालले. कबीर महाराजांना लोक म्हणतात, महाराज तुमच्यासारखा भक्त आम्ही आतापर्यंत पाहिला नाही. कबीर महाराज म्हणतात, ए मला भक्त म्हणू नका. कबीरा कबीरा क्या कह दे, जा जमुना के तीर एक एक गोपियों के बीच में बह गए कोट कबीर. अरे तुम्हाला काय सांगावा, अरे त्या भक्त म्हणायचं म्हटलं की त्या गोपिकांना म्हणा. कारण का, मी सांगत असतो, महाराज म्हणतात, विसरल्या कामधंदा. मोकळा टाळा वाजवा, मोकळा मोकळा टाळा वाजवा, टाळी वाजवा. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावाच्या कोणी नंदा. वृत्ती वेधली परमानंदा, ओ परमानंदा. बाबा गोगडी देवनी बाई, गोगडी देवनी बाई, बाबा गोगडी देवनी बाई. बाबा टाळी वाजव, जोरदार टाळी वाजवायची ना. ऐका किती गोड आहे. महाराज म्हणतात, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा त्या कोणी नंदा. वृत्ती विधाली परमानंद, ओ परमानंद. पावा गोगडी घेऊन पायी, पावा गोगडी घेऊन पायी. विठ्ठला विठ्ठला. महाराज सगळी वृत्ती भगवान परमात्म्याच्या बासरीकडे. वृंदावनी वेणू कवनाचा माये बाजे, वेणू बाजे कुंवर धनु गाजे, उच्च पसरुनी मयूर विराजे, मज पाता भासती यादव राजे. वृंदावनी वेणू कवनाचा माये बाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माये बाजे, कवनाचा माये, कवनाचा माये बाजे. सगळे काम बंद व्हायचे महाराज, सगळे काम बंद व्हायचे. का, तो वेणूच ऐकायचा, वेणूच ऐकायचा. मधु मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळा नंदनु नंदाचा, सावळा नंदनु नंदाचा, नंदाचा मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मधुर मधुर वाजवितो वेणू. काय होतं माहिती का, गोपिकांचं लक्ष लगेच भगवान परमात्म्याच्या वेणूकडे जायचं. ऐका बरं, त्यांचं चित्त तिथं जायचं. तुमचं आमचं काय करते सांगा बरं. एक दिवशी बाबा आमच्या शेजारची म्हातारी लहान पोराला मारायला लागली, आणि ते इतकं मोठ्याने आडायलं, फार मोठ्याने आडायलं. मी सहज जाऊन बघितलं. तिने मला पाहिलं, मला म्हणे, मागं वय महाराज, तू समोर येऊ नको. म्हणलं कसं काय? ते म्हणे, आमचं बघशील लोकांना सांगशील म्हणे. तू काय म्हणे ते, तू इथं बघशील म्हणे आणि लोकांना सांगत बसशील. म्हणलं नाही नाही. म्हणलं तुम्ही काऊन मारायला? मला म्हणे, तुला गपचिप जाय म्हणले ना. नाही नाही म्हणलं, मला सांगाच तुम्ही याला काऊन मारायला. म्हणे, जाऊ दे म्हणे, तू देवातला आहे म्हणून तुला सांगते म्हणे. ऐक म्हणे महाराज, अरे मी याला लय वेळचं म्हणते, तू आरडू नको, शांत बस शांत बस. म्हणलं काऊन? म्हणे, काहीतरी बाहेर चालू आहे. तर मी कानोसा घेतला, काही हरिपाठ चालू नव्हता, काही नव्हतं. म्हणलं माय, म्हणलं हरिपाठचं चालू नाही, नेमकं तुम्ही मारायला काऊन? ए म्हणे, ते नाही हरिपाठाचं नाही म्हणे. मग कुठंतरी भांडणं लागलेत म्हणे. मग कुठंतरी कोणातरी गलीत भांडणं लागलेत म्हणे. मला ऐकू येईना म्हणून मी फ्रीज बंद केलं. फ्रीजचा आवाज येतो ना, असा आवाज येतो. फ्रीज बंद केलं म्हणे महाराज, फॅन बंद केला म्हणे, आणि काहीच नाही, मला असं स्पष्ट ऐकू येत. आणि हे आलं लागला गोंधळ करायला म्हणे. तू खरं सांग म्हणे, मी ते मला ते ऐकायचेच म्हणे भांडण, हे गडबड करायला म्हणे. आणि म्हणे, मला मी याला मारू नाही तर काय करू सांग ना. म्हणलं, म्हातारे डंगरी नाही म्हणलं तिला, नाही नाही तिला म्हणलं, म्हातारे
अरे हे ऐकण्यापेक्षा, हे भांडणं ऐकण्यापेक्षा, अरे कमीत कमी हरिपाठ ऐक ना म्हणलं. बरं नसल ऐकायचं तर कमीत कमी राम तरी म्हणत बस ना म्हणलं. हा, हे महत्वाचं नाही, भांडण महत्वाचे नाही, मग भजन महत्वाचं आहे. आपलं चित्त कुठं जाईल म्हणून सांगता येत नाही. विठाला विठाला. आणखी एक उदाहरण सांगतो ऐका. एक बाई, आता पाठीमाग 14 जानेवारी झाला बघा सण. कोणता होता तो? संक्रांतीच्या दिवशी ती बाई सकाळी सकाळीच उठली, मैत्रिणीकडे गेली. महाराज मैत्रिणीकडे गेली. मैत्रीण उठली पण नव्हते. तिने आवाज दिला, ए काय करतेस ग? अगं म्हणे आत्ताच उठली म्हणे. बरं बरं बरं. तिने काय म्हणलं बघा, तुम्ही सगळे माझ्याकडे लक्ष द्या. ती म्हणे तिने असा झटका मारला ना, असं काय करायलीस तू? चहा नाही झाला तुझा? तिकडे तिकडं तिकडले तिकडं. ती म्हणती बाई नथ घेतली काय? म्हणे हो. कधी घेतली? म्हणे कालच घेतली. म्हणे चहा घेऊन म्हणे नग 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 मला लई मोठं काम आहे म्हणे. दुसऱ्या मैत्रिणीकडे गेली. दुसरी मैत्रिणीच्या तोंडामध्ये दात घासते ती म्हणे, बोट होतं. ती म्हणे हा सकाळी सकाळी? ती लगेच म्हणे हो मी आज लवकरच उठले म्हणे. म्हणे असं? म्हणे हा. ती बी म्हणे काय नथ घेतलीस काय? म्हणे हो. कधी? म्हणे कालच घेतली म्हणे. कोणी घेतली? म्हणे त्याने घेतली. रस्त्याने कबीर महाराज चालले. कबीर महाराज म्हणतात, बाई नतनी दी जिस यार ने उसको सुमिरत बार बार, नतनी दी जिस यार ने उसको सुमिरत बार बार, लेकिन नाक दिया जिस यार ने, हो नाक दिया जिस यार ने उसको भूल गई नार कबीरा, उसको भूल गई नार. कबीर महाराज बाई ज्या मालकाने तुला नथ घेतली त्याची आठवण तू सारखी सारखी आठवण करायला लागलीस, पण नथ लावण्यासाठी ज्याने नाक दिलं त्याला मात्र तू विसरले. विठाला विठाला. लक्षात ठेवा, आपलं चित्त देवाच्या चरणाजवळ लागणं फार गरजेचं आहे. म्हणून तुकोबाने सांगितलं, देवा तुझ्या मनावर काही नको मला, मग माझे चित्त तुझे पायी. महाराज चित्त एवढं डेंजर आहे. हे चित्त हे काय करेल म्हणून सांगता येणार नाही. इथं बसल्या बसल्या घरी जातंय, बरोबर ना? घरी जातंय, शेतामध्ये जातंय, लाईट आली की नाही हे पण बघतंय, मोटर चालू झाली की नाही ते पण बघतंय. काय चित्त? बरं आपलं चित्त सगळीकडे जातंय, सगळीकडे जाऊन पुन्हा इथं येतंय. विठाला विठाला विठाला. महाराज म्हणतात हे चित्त कसं आहे, हे मन कसं आहे? महाराज म्हणतात, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर. हे मन सोपं नाही महाराज, हे सोपं. मी बरेचसे उदाहरण सांगतो पण आपल्याला वेळेच्या आत कीर्तन करायचंय. विठाला विठाला विठाला. बघा लक्षात ठेवा, चित्त फार महत्वाचं आहे. एक उदाहरण सांगतो, समोर चलतो ऐका. राम रावणाचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर लखनजी म्हणतात, दादा म्हणे काय? म्हणजे आता सुंदरपैकी युद्ध झालेले, आपण काय करू माहिती का? हे सगळे जे वानर आहेत यांना आपण क्षमपरिहारासाठी कुठे घेऊन जाऊ? किष्किंधेला. आणि किष्किंधेला घेऊन जायचं म्हटल्यानंतर किष्किंधेला तुम्ही हो म्हणले, सगळे झोपले काय तुम्ही? हा, तसं करू नका ना. म्हणजे आपण यांना सगळ्याला अयोध्येला घेऊन जाऊ ना म्हणे क्षमपरिहारासाठी. म्हणे काय अडचण नाही, घेऊन जाऊ आपण. अयोध्येला घेऊन गेले बघा. ऐका, 1 महिना झाला, 2 महिने झाले, बाकी यांच्यामध्ये कुजबूज चालू झाली. अय म्हणे कौरव म्हणे टेन्शन घेऊ नको म्हणे, महाराज 10:30च्या पुढे 1 मिनिट पण पुढे जाणार नाहीत म्हणे. अजिबात टेन्शन घेऊ नको म्हणे. कोण म्हणतं हे? चित्त म्हणते बरं इथं बसलेले. ऐका, मी 10:30च्या पुढे 1 मिनिट पण जाणार नाही. ऐका ऐका, ते काय झालं, पाहुण्याचं घर कितीही चांगलं असू द्या, 2 मजली असू द्या का 3 मजली असू द्या, किती दिवस राहू वाटतं सांगा बरं? तुम्ही किती दिवस राहता? 1 दिवस. तुम्ही 1 दिवस सांगितलं, तुमचं म्हणणं काय? बंगला आहे, 3 ताळी बंगला आहे, किती दिवस राहता? 1 दिवस का 2 दिवस? तुम्ही 2 दिवस म्हणले. तुम्ही 1 दिवस. बाबा तुम्ही? आता आपण आपल्याला हे कुठे बी राहायला लागतं, आपलं काही विषय नाही. तुमचं म्हणणं काय? 1 दिवस. तुमचं 1 दिवस. महाराज ऐका, पाहुण्याचा बंगला असू द्या, 4 तळाची बिल्डिंग असू द्या, लय झालं जवळचे पाहुणे असले 2 दिवस, लय जवळचे असले तर 3 दिवस, लय जवळचे असले तर 4 दिवस, आणि जास्तीत जास्त जर सासरवाडी असली तर नाही 5 दिवस राहू नये बरं. सासरवाडीला 5-5 दिवस राहू नये.
ऐका, मला तरी असं वाटतंय, पाहुण्याचा बंगला जरी असू द्या आणि आपलं घर कुडाचं घर असू द्या, पत्र्याचं घर असू द्या, मला वाटतं ज्या दिवशी आपण एवढ्या बंगल्यातून घरी येऊ आणि आपण जर झोपलो ना, सकाळी उठल्यानंतर म्हणू बाबा पाहुण्याचा एवढा बंगला होता, तिथं झोप लागली नाही, पण इथं महाराज झोपलो, जसं पडलो तशी झोप लागली, सकाळी उठलो. मला वाटतं आपलं घर पडकं असू द्या, मातीचं घर असू द्या, पण मला वाटतं आपल्या घरामध्ये आपल्याला सुंदरपैकी आराम करायला मिळतो, झोप लागते चांगली. मला वाटतं ऐका, हे नळनीळ ज्यामुळे म्हणतो कुजबुज करायला, ऐ म्हणे किती दिवस राहायचं म्हणे असं, हा किती दिवस राहायचं, चांगलं आहे म्हणून काय कवडं राहायचं का रे म्हणे, शांत बसा म्हणे, हे बोलायचं म्हणे आपण इथं बोलू शकतो, पण देवाला कोण म्हणणार आहे म्हणे रामप्रभूला. पण रामप्रभू का सामान्य आहेत काय, रामप्रभूने काय केलं माहिती का, नळ जांबुवंत सगळ्यांना बोलून घेतलं, मारुतीला बोलून घेतलं, म्हणे आता एक काम करा म्हणे, काय आता म्हणे, बस झालं म्हणे, 4 महिने झाले तुम्ही इथं राहिले, आता तुम्ही तुमच्या गावाला निघून जा. लखन दादा तिथे होते म्हणे, लखन दादा म्हणतात, दादा हो काही कळते का म्हणे, दादा म्हणे काय, माणसाने कृतज्ञ असलं पाहिजे, कृतज्ञ असू नये. माणसाने काय असलं पाहिजे, कृतज्ञ असलं पाहिजे. अरे कृतज्ञाचं तोंड पण पाहू नये शास्त्र सांगते. तोंड तर जाऊ द्याच, मग आता बघा तुम्ही, तोंड पण पाहू नये कृतज्ञ व्यक्तीचं. ऐका, म्हणे देवा, अरे आपण कृतज्ञ राहायला पाहिजे ना. बघ ना, आगा राणीचा पाला खायरा, निर्वाणी केले लंकेश्वरा. दादा म्हणे तुम्हाला कळतंय का, बघ ना, यांनी रावणासोबत युद्ध खेळताना कधी आपल्याला म्हणले नाही, हे आम्हाला खायला गुलाबजामू आणा, का जिलाबी आणा, का शेंगाची भाजी आणा, का भाजी आणा, असं कधी म्हणले का म्हणे मारुती राहायला. कोणी एखादं वानर म्हणलं का तसं, अजिबात नाही. आगा राणीचा पाला खायरा आणि निर्वाणी केली लंकेश्वरा. लंकेश्वरा म्हणजे रावणासोबत युद्ध खेळलं आणि तुम्ही यांना स्पष्ट जा म्हणायला लागले. त्यास रामप्रभून दिलं उत्तर अतिशय गोडे. रामप्रभू म्हणतात लखनीकडे, आणि काय, अरे तुला जे कळतंय ते मलाही कळतंय, पण ऐक ना म्हणे लखन, ऐक, हे 4 महिने झाले इथं राहतात म्हणे. इथं राहतात म्हणजे कोणापाशी, एक प्रकार देवापाशी, म्हणजे माझ्यापाशी राहतात म्हणे, राहतात माझ्यापाशी आणि विचार करतात किष्किंधेचा. बघा तुम्ही झोपू नका बरं, म्हणजे तुम्ही झोपले नाही कधी, ऐका माझं. म्हणे देवा ऐका, हे लखन, हे राहतात माझ्यापाशी पण विचार किष्किंधेचा करतात, म्हणजे राहतात माझ्याजवळ, राहतात देवापाशी, विचार करतात प्रपंचाचा. लखन ऐक ना, मला सगळं कळते रे, हे माझ्यापाशी राहून जर प्रपंचाचा विचार करत असतील, अरे ते प्रपंचात जर राहिले ना, तर ते माझा विचार करतील, म्हणून यांना मी जा म्हणतो. बरोबर ना. चित्त महत्वाचे लक्षात ठेवा. महाराज म्हणतात, जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. जर चित्त जर जवळ नसेल तर काय फायदा आहे. मग म्हणून तुकोबाराने सांगितलं, महाराज माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाह्य भवातारी दाताराम. या भवसागरून तरण्यासाठी महाराज भगवान परमात्म्याने स्पष्ट सांगितलं, ए टेन्शन घेऊ नका, नाही का. काय सांगितलंय, उभा, महाराज म्हणतात, भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवोनी, त्याची पायी घाला मिठी, मोल न घे जगजेटी, भावा एकासाठी खांदा वाह्या पुला विठाला. काय झालं माहिती का, ज्यावेळेस रामप्रभू केवट पशी आले, गंगेवरती आले, गंगेवरून पैल तीरावर जायचं होतं. ऐका ऐका, पैल तीरावर जायचं होतं. त्यावेळेस केवटने बघितलं, तर नाव तर आपली एकट्याचीच आहे. मग रामप्रभू आले, रामप्रभूने आवाज दिला, केवट, ए केवट. महाराज केवट आला महाराज जवळ. केवट जवळ आल्यानंतर रामप्रभूने सांगितलं, मला पैल तीरावर जायचंय. गोस्वामीतला जे म्हणतात, मांगे नावन केवट आना, कहू तुम्हार मरम में जाना. प्रभू तुम्हाला मी नाव देणार नाही. म्हणजे कस काय, ऐका ना प्रभू, तेरे चरणों की महिमा सुनाई प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी. प्रभू प्रभू ऐका ना, माझी नाव लाकडाची हो म्हणे. मग तुमच्या चरणामध्ये जादू आहे. काय जादू आहे, ऐसा कहते है सब लोग की, जादू भरी चरण रज है तुम्हारी, इस पद रज स्पर्श हुआ तो मौन शिळा बनी सुंदर नारी, नाव बनी यदि नार तो आएगा मुझ निर्धन पे संकट भारी, एक नारी का कठिन है पालन, एक नारी का कठिन है पालन, कैसे पालू मैं दो दो नारी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. किती गोडे, ऐका ना. पुढे प्रभू ऐका,
नाव माझ्याकडे एकटीचे, कदाचित जर लाकडाची नाव जर कधी बाई झाली तर कसं करू मग? एक नारी का कठीण पालन, कैसे पालो मै दो नारी. तुझं म्हणणं काय लवकर सांग म्हणे. 10:15 झालेत म्हणे. किती झाले? 10:15 झालेत म्हणे. लवकर सांग तुझं काय म्हणणं आहे. ते म्हणे काय नाही, पाय धुवायचे म्हणे मला. पाय धुतले महाराज बरं काय. सीतामाता बसल्या, रामप्रभू लखनजी बसले. पैल तीरावर नेलं. मग पैल तीरावर गेल्यानंतर रामप्रभूने सांगितलं सीतेला काहीतरी दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं ते केवट म्हणतो, प्रभू तुमच्याकडून मी काहीच घेणार नाही. का घेणार नाही? प्रभू ऐका ना, तुमचा आणि माझा धंदा सारखा आहे म्हणे. आणि असं म्हणतात सारखा धंदा असला की एकमेकांकडून घेणार नाही. मी आता सांगायला बरं लक्षात ठेवा. ऐका म्हणे. मग म्हणे तुला नेमकं म्हणायचं काय? त्यावेळेस केवट म्हणतो, तुम भी केवट मैं भी केवट. प्रभू तुम भी केवट मैं भी केवट. लखन दादा म्हणले तिला एका बाणातच मारून टाकतो म्हणे याला. हा? माझ्या दादाला केवट म्हणतोस म्हणे तू? तुला काही कळतंय का? अरे अयोध्येचं राज्य आणखी माझ्या दादासाठी वाट पाहतंय आणि माझ्या दादाला केवट म्हणतोस? ते केवटने सांगितलं, लखन दादा तुम्ही थोडं शांत राहा म्हणे. शांत राहा म्हणे तुम्ही थोडस. म्हणे काय आहे? माझं ऐकून घ्या ना म्हणे अगोदर तुम्ही. म्हणे बोला काय म्हणता. ऐका दादा. म्हणे या गंगेतला नावाडी मी आहे म्हणे. या गंगेतला केवट मी आहे. ऐका ना, मी देवाला का म्हणतो केवट? मी या गंगेतला केवट मी आहे आणि या भवसागराचा केवट रामप्रभू आहेत, दादा आहेत. माझी एक विनंती दादा, प्रभू जसं मी या गंगेवरती ऐल तीरावरून पहिल्या तीरावर तुम्हाला नेण्याचं काम केलं, ऐका ना, ज्या दिवशी मी तुमच्या जवळ येईल तुम्ही मात्र मला या भवसागरातून तरुण नेण्याचं काम करायचं. पण कसं माहिती का? कसं करायचं? महाराज म्हणतात, माझे चित्त तुझे पायी राही ऐशे करी काही. कसं करायचं? धरोनिया बाही भवात तारी दातारा. त्यासाठी महाराज म्हणतात, चतुरा तो शिरोमणी कोणाला बंजाची खाली. चतुरा तो शिरोमणी गुण मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी प्रभू ऐका. त्यासाठी तुम्हाला अशक्य कोणतेच नाही. अशक्य ते तुम्हा नाही नारायण. तुम्हाला अशक्य काहीच नाही. पण माझी विनंती आहे, तुम्ही चतुरातून शिरोमणी आहेत, तुम्ही गुण लावण्याची खाणी आहेत आणि तुम्ही मुकुट सकळा मणी आहेत. धन्य तुची विठोबा. मुकुट सकळा मणी आपण म्हणतो काय मणी रे हा, बरोबर ना? मणी म्हणतो आपण, ते अहवेलनात्मक बोलतो आपण. पण भगवान परमात्म्याला विचारलं, सांगितलं तुम्ही कसे आहेत? मुकुट सकळा मणी धन्य तुझे विठोबा. पण ऐक ना देवा, मी का म्हणतो तुम्हाला? महाराज म्हणतात, पायी गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता. तुका ठेवे माता पायी आता राखावे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. पायी गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता. तुका करिया तिमिराचा नाश उदय होऊन प्रकाश तोडी आशा पाश करी वास हृदय. महाराज म्हणतात, चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणे धन्य तुचे विठोबा. महाराज म्हणतात, देवा ऐकणार तू. करिया तिमिराचा नाश उदय होऊन प्रकाश तोडी आशा पाश करी वास हृदय. माझ्या अंतःकरणामध्ये तू वास कर. बरं का वास करायचा देवा? ऐक ना, मला वाटतं आपल्याही अंतःकरणामध्ये वास केला पाहिजे, ही तुमची आमची भावना असणं फार गरजेचं आहे. पण ही अंतःकरणात देवाने तुमच्या आमच्या अंतःकरणात वास करावं यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला आम्हाला देवाकडे जाणं गरजेचं आहे. विठाला विठाला तुम्ही आम्ही देवाच्या जवळ जाणारच नाही. खरंच सांगा, कोणाला असं वाटतं देव आपल्याकडे आला पाहिजे? कोणाला वाटतं? देवघरा भक्ती सन्माने पूजिला देवघरा. कोणाला वाटतं? सगळ्याला वाटतं की नाही देव आपल्या घरी आला पाहिजे? देवाच्या घरी कोणाला जावं वाटतं? वरी हात करा बरं. असं असतं काय कुठं महाराज? मला वाटतं अंतःकरण बघा, मला वाटतं घरामध्ये जसं लाईट आली की घरातला मला वाटतं अंधकरण निघून जातो, तसं भगवान परमात्मा तुकोबारा विनंती करतात, हे बघ लक्षात ठेव, करिया तिमिराचा नाश उदय होऊन प्रकाश तोडी आशा पाश करी वास हृदय. देवा अंतःकरणात वास कर. कारण का?
पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवे माता पायी आता राखावे देवा तुझ्या चरणाजवळ मी राहतोय पण एक कर मी इथं जे गुंतलोय पण कसं गुंतलोय नेनतेपणाने जाणतेपणाने गुंतलेलो नाही हे तुकोबराय म्हणतात खरं सांगा तुम्ही आम्ही प्रपंचात गुंतलो जाणतेपणाने का नेनतेपणाने जाणून पडलो का न कळत पडलो विठाला 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 खरंच तुम्हाला सांगतो हा, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी जर मनासारख्या झाल्या असत्या तर देवाला आपण किंमतच दिली नसती अशी बात नाही देवाला देव कोणता देव इथं आता इथं तरी आपण एवढे येतं कीर्तनला कोणी आलं नसतं भजन कोणी केलं नसतं आणि सप्ते कोणी किती मोठं काही किती पैसा असू द्या काहीच केलं नसतं पण लक्षात ठेवा तुमच्या आमच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत म्हणून आपण इथे येतो विठाला विठाला प्रपंचातली एकही गोष्ट तुमच्या आमच्या मनासारखी घडत नाही का घडती सांगा बरं तुम्हाला वाटत असेल महाराज खोटं बोलतोय पण ऐका आता माझ्यासमोर बऱ्याचशा माझ्या माता भगिनी बसलेत ना बऱ्याचशा आता मी सहज विचारतोय आठवलं म्हणतोय म्हणून पाठवतोय खरं सांगा कोणाला मनासारखी सून मिळाली वरती हात करा बरं एखाद्या म्हणून हे काय भांडण लावून द्यायला आला काय आमच्या इथं करा. 1 2 वरती हात करा की 3 4 5 6 7 8 माग बघूच नका तुम्ही तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या पाठीमागच्या एका मावशीने वरती हात केला शेजारच्या मुली खाली हात कर मला सगळं माहिती म्हणे खाली हात कर मी काय भांडण लावून द्यायला आलो नाही बरं काय हे म्हणत असताना महाराज तुम्हाला माहित नाही म्हणे आमच्या सुना खूप चांगल्या आहेत माझ्या बऱ्याचशा इथं बहिणी बसल्यात मला वाटतं बहिणीकडे बघून तरी एखादी सासूवरती हात करीन पण ऐका बरं काय तुमच्या सगळ्यांच्या सुना चांगल्या आहेत हे मला पक्क माहिती आहे कारण तुमच्यावर देवाचा आशीर्वाद आहे बरोबर आहे का नाही हो म्हणा की सगळ्या हा हो म्हणता सगळ्या सगळ्या हो म्हणल्या महाराज ऐका देवाची कृपा आहे मी नेहमी सांगत असतो प्रपंचातला ऐका एका एकरावाला सुखी नाही 10 एकरावाला सुखी नाही काय काय प्रपंचातला एका एकरावाला सुखी नाही 10 एकरावाला सुखी नाही एका लेकरावाला सुखी नाही 10 लेकरावाला सुखी नाही एका बायकोवाला सुखी नाही 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 तसं म्हणणार नाही मी म्हणजे तुम्हाला वाटलं असं म्हणतो ह्यो 10 बायकावर अजिबात सोडून द्या आता विषय अवघड आहे सोडून द्या ज्याला बायको नाही तो पण सुखी नाही हे लक्षात ठेवा महाराज म्हणतात जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी सुख के कारण सुख देव रे उदरी माया त्यागे जो देखे सो सुखिया बाबा सुखिया कोई नाही रे कोणी सुखी नाही लक्षात ठेवा जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तुझी शोधणी पाहिजे लक्षात ठेवा देवाला विनंती करायची देवा आपण लय हुशार आहे असं देवाला कधी म्हणायचंच नाही आणि ज्यांनी लय हुशार आहे असं म्हणलेत ना ते महाराज खालीच येत बरं काय जे स्वतःला लयच स्मार्ट समजतात ना स्वतःला मी अरे तू काहीच नाही कबीर महाराज एक पद आहे महाराज म्हणतात माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा सुंदर काया माटी होगी सुंदर काया माटी होगी चर्चा होगी गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली बोलो राम 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 बोलो राम विठला विठला अरे स्वतः मी असा आहे मी तसा आहे अजिबात नाही फक्त माणसाने कृतज्ञ राहिलं पाहिजे कृतज्ञ असं नाही पाहिजे एवढी एखादं चांगलं काम करत असेल तर त्याला अनुमोदन द्या माझी विनंती असेल तुम्हाला परमार्थ म्हणजे काही वेगळं आहे असं बाबा काही नाही बरं लक्षात ठेवा परमार्थ म्हणजे असं काही वेगळं काहीच नाही तुम्ही मंदिरात जाऊ नका फक्त एक करा प्रत्येकाविषयी अंतःकरणामध्ये सद्भावना ठेवा चांगले विचार ठेवा चांगले विचार माणसाने खूप मला वाटतं खूप उडलं पाहिजे कुठे आकाशामध्ये गेलं पाहिजे म्हणजे आकाशात उडलं पाहिजे म्हणजे आकाशात म्हणजे असं उडलं तसं नाही म्हणत मी विमानाने माणसाने म्हणजे आकाशात आपण भ्रमंती केली पाहिजे माणसाने खूप मोठं झालं पाहिजे पण पाय मात्र जमिनीवर ठेवले पाहिजे लक्षात ठेवा ज्या पायामुळे तुमचं आमचं कल्याण झालं ते पाय मात्र कधी विसरले पाहिजे लक्षात ठेवा आणि जे कृतज्ञ झाले ते मातीत मिसळले महाराज विठाला 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 गुरुवारी उल्हास बाबा उल्हास बाबा आता बाबाचं किती प्रेम आहे तुम्हाला तर माहिती बाबा
ज्यांनी ज्यांनी बाबाला विरोध केला संस्थेमध्ये, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत ज्यांनी ज्यांनी बाबांना विरोध केला, महाराज खोटं बोलत नाही मी, तुम्ही सर्वांनी बाबांचं दर्शन घेतलंय. उल्हास बाबा सूर्यवंशी आपल्या कार्यक्रमाला आले होते. निखळ महात्मेत, निखळ साधू आहेत, लक्षात ठेवा. निखळ साधू आहेत, निखळ. असं निसंदेह त्यांचं जीवन आहे. जसे त्यांचे कपडे पांढरे शुभ्र आहेत महाराज, तसं त्यांचं जीवन आहे महाराज, लक्षात ठेवा. आणि संस्थेमध्ये काय तर सगळेच काही हुशार, म्हणजे सगळेच काही सारख्या विचाराचे येत नसतात संस्थेमध्ये. काही शहाणे असतात, काही अतिशहाणे असतात, बरोबर ना. असे काही असतात. महाराज एवढा संस्थेमध्ये विरोध करायचे सर्व गुरुवर्यांना. मग 4 वर्ष झाले की मग गुरुवर्यांचे फोटो खिशात ठेवायचे, मग पूजा करायची. लक्षात ठेवा, गुरुवर्यांच्या फोटोची पूजा करू नका, गुरुवारांचे फोटो खिशात ठेवू नका. मला वाटतं ते फोटो खिशात ठेवण्यापेक्षा, पूजा करण्यापेक्षा त्यांना अंतःकरणात ठेवा. कुठं ठेवायची गरज नाही पुन्हा, बरोबर ना. कुठं ठेवायची गरज नाही. मला वाटतं जे शिकून होत नाही ते श्रद्धेने होतं, लक्षात ठेवा. ते श्रद्धेने होतं. मी असे तुमचे कितीतरी शिष्य मंडळ पाहिले मी. श्रद्धा बाबांना माहितही नसन की तुम्हाला किती मानतात लोक, हे तुम्हाला पण माहित नाही. विठाला विठाला विठाला. मी काय म्हणतो लक्षात ठेवा, कृतज्ञ असलं पाहिजे, कृतज्ञ असू नाही पाहिजे. याला काय येतं तुला काय येतं, तुला काय येतं सांग ना. असं म्हणू आपण आपल्याच पायावरती आपण धोंडात टाकून घेतोय. मला तरी असं वाटतंय, हे विचार करण्यापेक्षा देवाला स्पष्ट सांगायचं, देवा पाहे गुंतलो नेनता, नकळत झालंय देवा माझ्याकडून, आतापर्यंत झालंय, आता इथून पुढे काही होणार नाही. पाहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माता पायी आता राखावे. देवा ऐक ना, तुझ्या चरणावरती मी मस्तक ठेवतोय, फक्त एक कर, तू माझं रक्षण कर. मला वाटतं माझं कल्याण करायचंय का अकल्याण करायचंय हे तुझ्या हातामध्ये आहे. तुकोबऱ्या देवाला विनंती करतायत. मला वाटतंय असंच भगवान परमात्मा अर्जुन सांगतात, अर्जुन ऐकणार आहे, तुझं चित्त माझ्या चरणाजवळ लागण्यासाठी तू काय करतोय गा ऐसे करीन, या अटा प्रहरा जारी, मोठके निमिष बरे दे तू जाय, मग जे का निमिक ते तुले अरोचक, देखील माझे सुख विषय होईजे. ऐका, मग पुनवे होऊन जैसे शशीबिंब दिसतिसे, हरपत अवश्य नव्हेची. मग ऐका, मग भोगातून निघता चित्त मज माझे निघता, हळूहळू पण सुता मेची होईजे. म्हणजे भगवान परमात्मा काय करतो, अविनाशी करी आपुलिया ऐसे लावी मनापिशे गोविंदाचे. भगवान परमात्मा काय करतो, त्याच्यासारखं तुम्ही आम्हाला करण्याचा प्रयत्न करतो. फक्त तुमच्या आमच्या अंतःकरणात एवढी इच्छा पाहिजे, देवा पाहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माता पायी आता राखावे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका